बीडमध्ये अजितदादांना मोठा धक्का. आमदार संदीप क्षीरसागरांच्या बंधूंनी साथ सोडली. पत्नीसह भाजपमध्ये प्रवेश. नगरपालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसं बीडमधील राजकारणात उलथापालथ होत असल्याचं दिसून येते. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला. बीडमधील राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार यांची साथ सोडलेली असून त्यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलेलं आहे. पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. योगेश क्षीरसागर आता भाजपच्या चिन्हावर नगरपालिका निवडणूक लढवणार आहेत. राष्ट्रवादी सोडण्यामागे काही कारणं होती. आत्ता मोकळा श्वास घेतल्याची भावना आहे असं योगेश क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे. योगेश क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्याने निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. सोमवारी नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे योगेश क्षीरसागर हे आता भाजपाच्या चिन्हावर बीड नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहेत. यापूर्वी योगेश क्षीरसागर यांचे वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांची बीड नगरपालिकेवर गेली कित्येक वर्ष निर्विवाद सत्ता राहिलेली आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर योगेश क्षीरसागर यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश करतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आधीपासूनच तयारी करत होतो. आता आपण भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढत आहोत. बीड नगर परिषदेचे जागा महिलांसाठी राखीव आहे. त्यानुसार कमळावर आम्ही निवडणूक लढू. भाजप आणि आमचे कार्यकर्ते एक युनिट म्हणून काम करू. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, बीड.